नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी आयोगानं कंबाईन 2024 ची पूर्व परीक्षेची जाहिरात आहे. त्याच्या जागामध्ये वाढ केलेली आहे. तर ती किती जागाची वाढ आहे, काय आहे याची सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे प्रसिद्धीपत्रक आहे जे की शुद्धीपत्रक काढलेलं आहे आयोगानं. तर आजच काढलेला आहे 1-2 मिनिटापूर्वी. त्याच्यानंतर मी हे सांगत आहे तुम्हाला माहिती. तर याच्यानुसार बघा, महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात 404 14/2023 च्या संख्येबाबत असं दिलेलं आहे, पदसंख्येबाबत. तर याच्यानुसार पहिले जर बघितलं तुम्ही, जी जाहिरात समाविष्ट केली होती त्याच्यामध्ये 782 पदांकरिता समाविष्ट जाहिरात आली होती आणि त्याच्यानंतर अतिरिक्त मागणीचे सुधारित मागणीचे मागणीपत्र प्राप्त झाल्यानं काय केले, मध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि ही आता सध्याची जी पदभरती आहे ती आहे 828 पदाकरिता ही पदभरती वाढवण्यात आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर राज्यसेवा परीक्षा याची पदं जी आहेत ती आहेत 477 पद आहेत आणि त्याच्यानुसार बघितले तर उपजिल्हाधिकारी 7 पदाचं मागणीपत्रक आहे. त्याच्यानंतर उप अधीक्षकसाठी बघितलं तुम्ही, सहाय्यक पोलीस यासाठी 20 पदं हे केलेले आहेत सहाय्यक पोलीस आयुक्तसाठी. त्याच्यानंतर सहाय्यक राज्यकर आयुक्तसाठी 116 पदं आरक्षित केलेली आहेत. त्याच्यानंतर गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ साठी 52 पद आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक संचालक वित्त व लेखासाठी 43 पद आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारीसाठी 3 पद आहेत. त्याच्यानंतर उद्योग उपसंचालकसाठी 7 पद आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्तसाठी आहेत 2 पदं. त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास आणि रोजगार उद्योजकसाठी 1 पद आहे. मुख्याधिकारी सहाय्यक आयुक्तसाठी 26 पद आहेत. मंत्रालयात विभागातील कक्ष अधिकारी गट ब साठी 19 पद आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारीसाठी 25 पद आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्कसाठी 1 पद आहे. त्याच्यानंतर सहाय्यक अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब साठी 5 पद आहेत. त्याच्यानंतर कौशल्य विकास रोजगार उद्योजक मार्गदर्शनासाठी 7 पद आहेत. त्याच्यानंतर सरकारी कामगार अधिकारीसाठी 4 पद आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी यासाठी 4 पद आहेत. त्याच्यानंतर उद्योग अधिकारी तांत्रिकसाठी 7 पद आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षणसाठी 52 पद आहेत. निरीक्षक पुरवठा अधिकारीसाठी 76 पद आहेत. त्याच्यानंतर वनसेवामध्ये 48 पद आहेत. ओके, तर अशा रीतीने ही पद भरती आहे 828 पदांकरिता ही पद भरती आहे आणि याच्यानंतर काय करण्यात आलेलं आहे की हे वर्गीकरण सगळं दिलेलं आहे. तर ही महत्वाची माहिती होती. तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.